MD24 न्यूजचे संपादक सैपन शेख यांच्यावर झालेल्या अन्यायकारक तडीपारीचा पत्रकार कृती समितीनं निषेध नोंदवत या तडीपारी संदर्भात संपादक सैपन शेख यांना शासन दरबारी न्याय मिळावा अशा मागणीचं निवेदन गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। पत्रकार सैपन शेख यांची सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्यावर कुठलेही गंभीर गुन्हे दाखल नाहीत। केवळ आणि केवळ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची त्यांनी पोलखोल करून अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार समाजापुढे आणला म्हणून सूडबुद्धीने त्यांच्यावर दाखल करण्यात आले गुन्हे आहेत। ज्या आडून पत्रकार सैपन शेख यांच्यावर पोलीस आयुक्तालयानं तडीपारीची कारवाई केली आहे। मात्र पत्रकार शेख यांनी भ्रष्ट व्यवस्थेचे वाभाडे काढलेल्या कोणत्याही गैरकारभाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचं औदार्य वा धाडस शासन प्रशासन व्यवस्थेनं केलेले नाही हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे। लोकशाही राज्यात संविधानाची कास धरणारा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा आपल्या निर्भीड लेखणीतून वास्तविकता परखडपणे मांडणाऱ्या खऱ्या पत्रकाराची लेखणी बोथट करण्याचा प्रशासनाचा कुटील डाव तर नाही ना असाही सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलाय। पत्रकार कृती समिती सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने पत्रकार सैपन शेख यांच्यावरील अन्यायकारक तडीपारीचा आदेश काढल्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त करताना या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी पत्रकार कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी उपस्थितांमध्ये कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल पठाण, प्रमुख सल्लागार यशवंत पवार, कार्याध्यक्ष डी पांढरे, उपाध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे, सचिव शब्बीर मणियार, संघटक लतीफ नदाफ, उपसंघटक युनुस अत्तार, खजिनदार रजाक मुजावर, लोकशाही मतदारचे संपादक अक्षय वबलाद, अशोक ढोणे, इस्माईल शेख, प्रसाद जगताप, फैयाद शेख, युवराज वाघमोडे, असलम शेख आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।